माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांनीही स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला। सदनिका घोटाळा प्रकरणी हालचालींना वेग। नाशिक कोर्टानं काढलेल्या अटक वॉरंटची प्रत घेऊन नाशिक पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेनं। कोकाटेंवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अटकेची कारवाई होणार। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे यांचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। अटकेच्या स्थगितीसाठी विजय कोकाटे यांचा हायकोर्टात अद्याप अर्ज नाही, सूत्रांची माहिती। मुंडे शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। भेटीत धनंजय मुंडेंबाबत चर्चा झाल्याची माहिती। मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास अंजली दमानियांचा विरोध। हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंच्या मालकीचंच। सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंच्या भावावर आरोप। तर सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा आरोप। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये शाळकरी मुलीवर दोघांकडून आळीपाळीनं अत्याचार। पीडितेला विवस्त्र सोडून आरोपींचं पलायन। सराईत गुन्हेगारासह दोघांना तात्काळ अटक। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी। शेवटी कोर्टात हजर केल्यानंतर पुन्हा कोठडीत रवानगी। तपोवनातील 1800 झाडांच्या तोडीविरोधात याचिका। हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस। 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश। मनरेगाचं नाव आणि स्वरूप बदलणारं विधेयक लोकसभेत मंजूर। विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित। मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकत विरोधकांकडून निषेध। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली। हिजाब प्रकरणानंतर धमक्या आल्यानं सुरक्षेत वाढ। एका सत्कारावेळी नितीश कुमार यांनी मुस्लिम महिलेचा हिजाब खेचला होता।